नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा चौथी इयत्ता चौथी विषय आहे गणित, यामधील आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी यावरील स्वाध्याय 3.1 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। बघा, आता स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी हे एकमेकांचे काय आहे, रिलेटेड आहे। बघा, या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे। मग स्थानिक किंमत असू दे, दर्शनी किंमत असू दे आणि विस्तारित मांडणी असू दे, हे काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आधी काय समजलं पाहिजे, तर घरं समजली पाहिजे। मग ती कोणकोणती घरं, आपण बघा इथे एक संख्या घेऊया। इथं मी संख्या घेते 8345। मग हे आहे एककाचं घर, हे आहे दशकाचं घर, हे आहे शतकाचं घर आणि हे आहे हजाराचं घर। आणि मग त्याच्या पुढे जर अजून एक संख्या आली तर ते 10,000 झाले। आणि लक्षात ठेवा, हजाराला सहस्त्र असे म्हणतात आणि 10,000ला दशसहस्त्र असे म्हणतात। आता आपण काढतोय स्थानिक किंमत। आधी आपण काय करूया, स्थानिक किंमत बघूया। मग बघा, आता मी या प्रत्येक अंकाची काय करते, स्थानिक किंमत काढते। बघा, 5 एककाच्या घरात आहे, मग 5 एकक म्हणजे 5ची स्थानिक किंमत किती, 5च। आता बघा, 4 दशकाच्या घरात आहे, मग 4 दशक म्हणजे 4ची स्थानिक किंमत किती झाली, 40 झाली। आता बघा, 3 शतकाच्या घरात आहे, मग 3ची स्थानिक किंमत किती झाली, 300। ठीक आहे। आणि बघा, हे 8 हजाराच्या घरात आहे, मग 8ची स्थानिक किंमत किती, 8,000। या पद्धतीनं बघा, परत एकदा सांगते, 5 एकक 5च किंमत, स्थानिक किंमत। 4 दशकाच्या घरात आहे, बघा 4च्या पुढे एक संख्या आहे म्हणून मग इथे 1 शून्य दिला। 3 शतकाच्या घरात आहे, 3च्या पुढे 2 संख्या आहेत म्हणून मग 2 शून्य दिले। 8 हजाराच्या घरात आहेत, त्याच्या पुढे 3 संख्या आहेत किंवा 3 घरं आहेत म्हणूया आपण, म्हणून मी इथे 3 शून्य दिले। मग लक्षातच ठेवायचं आहे, एककाची किंमत आहे तेवढीच राहते, दशकाची किंमत 1 शून्य वाढतो, शतकाची किंमत 2 शून्य वाढतात आणि हजाराची किंमत 3 शून्य वाढतात। हे जर तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवलं तर तुम्हाला येणार आहे। आता दर्शनी किंमत, आता आपण काय करूया, दर्शनी किंमत। बघा, याची दोघांची उत्तरं नावातच आहेत। स्थानिक किंमत म्हणजे स्थानानुसार किंमत। बघा, एककाचं घर आहे तर एकच की म्हणजे आहे ती संख्या, दशकाची म्हणजे 2 नंबर संख्या आहे म्हणून मी इथे काय करायची, पुढे काय नाही म्हणून 0 दिला। म्हणजे काय, स्थानानुसार दशकाची किंमत 40, शतकाची किंमत 100, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100, हजार म्हणजे 1000। बघा, एक एककाची किंमत, बघा एकक असल्यावर काय किंमत असते, 1 असते, दशक म्हणजे 10 असते, शतक म्हणजे 100 आणि हजार म्हणजे काय, 1000। फक्त इथे संख्या बदलणार आहेत पुढच्या, बाकी सगळं याच पद्धतीने आहे। मग तुम्हाला काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे। आता दर्शनी किंमत, दर्शनी म्हणजे काय, नावातच आहे दर्शनी म्हणजे दिसतंय तो अंक। मग बघा, 5 एकक आहे तर त्याची दर्शनी किंमत किती असणार आहे, 5च असणार आहे। ठीक आहे। 4 दशक आहे, 4ची दर्शनी किंमत किती, 4च असणार आहे। 3 शतक आहे, 3ची दर्शनी किंमत 3च असणार आहे। 8 हजाराच्या घरात असला तरी 8ची दर्शनी किंमत किती आहे, 8च आहे। म्हणजे कोणतीही संख्या राहू दे, कुठल्याही घरात राहू दे, त्याची दर्शनी किंमत ती स्वतः संख्याच असते, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही। आता मला वाटतं पहिली बेसिक माहिती तुम्हाला कळलेली आहे। आता विस्तारित मांडणी बघूया। विस्तारित मांडणी, आता बघा 4856 ही संख्या आहे। पहिल्यांदा आपल्याला या 4ची विस्तारित मांडणी सगळ्या संख्यांची विस्तारित मांडणी काढायची आहे। कारण बघा, परीक्षेला ज्याचं आपल्याला विचारलं त्याचंच काढायचं किंवा जे अधोरेखित केले त्याचंच काढायचं। पण मी इथे मात्र तुम्हाला काय करणार आहे, सगळ्या संख्यांची, दिलेल्या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत तेवढ्या सगळ्यांची विस्तारित मांडणी सांगते। 4 बघा, एकक दशक शतक हजाराच्या घरात आहेत, मग 4000, बघा इथे मी 4000च्या घरात आहे, अधिक 8 शतकाच्या घरात आहे, अधिक 5 दशकाच्या घरात आहे आणि 6 एककाच्या घरात आहे। या पद्धतीने मी काय केलं, हे लिहून ठेवलं। आता बघा, हे आपलं उत्तर नाही आहे, पर्याय कसाही असू शकतो, कधी कधी असाही पर्याय देतात। पण बघा, 4 हजाराच्या घरात आहेत म्हणजे 4 समोर किती संख्या आहेत, 3 संख्या आहेत, म्हणून मी ते काय करायचं आहे, 4000 लिहायचं आहे। अधिक 8 शतकाच्या घरात आहेत म्हणजे 8च्या पुढे 2 संख्या आहेत, मग 8 शतक म्हणजेच किती, 800। अधिक 5 दशकाच्या घरात आहेत म्हणजेच एक संख्या पुढे म्हणून मी इथे काय दिला, 1 शून्य दिला म्हणजे 50।
आणि 6 एककाच्या घरात आहेत, म्हणून मग त्याची किंमत किती 6. आता हेच वेगळ्या पद्धतीनं बघा, या पद्धतीनं असं लिहितात. आता 4000 आहे, मग इथे काय करतो आपण 4 गुणिले 1000 अधिक 8 शतक आहे, शतक म्हणजे 100, 8 गुणिले 100 अधिक 5 दशकाच्या घरात आहे म्हणजे 5 गुणिले 10 अधिक 6 एककाच्या घरात आहे, एकक म्हणजे 1. या पद्धतीनं सुद्धा आपल्याला हे लिहिता येतं. मग बघा, पर्याय तुम्हाला कसाही देऊ शकतात, असाही देऊ शकतात, असाही देऊ शकतात, असाही देऊ शकतात. महत्त्वाचं काय, कन्सेप्ट समजणं. एकदा कन्सेप्ट समजलं की प्रश्न कसाही विचारू दे किंवा उत्तरामध्ये पर्याय कसाही देऊ दे, आपल्याला योग्य ते उत्तर लिहिता येणारच आहे. फक्त हे समजून घ्या. आता आपण सोडवूया स्वाध्याय. बघा, स्वाध्याय 3.1 याच्यामध्ये एकूण 10 प्रश्न आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पहिले प्रश्न. 50,000 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संख्या वाचता आलीच पाहिजे. 5 अंकी संख्या असेल तरी आपल्याला ती वाचता आली पाहिजे योग्य पद्धतीनं. मग बघा, 50,361 या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आहे. पहिल्यांदा काय करूया, तो अंक लिहून घेऊया. 50,361. मग याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हजार स्थानी असणारा. मग बघा, एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी कोणता अंक आहे, 0 आहे. आणि काय सांगितलं आहे, एकक स्थानी असणारा अंक. मग एकक स्थानी कोणता अंक आहे, 1 आहे. यांच्या स्थानिक किमतींची बेरीज. आता बघा, 0 जरी हजाराच्या घरात असला तरी 0ची किंमत 0च असणार आहे, म्हणून मी इथे डायरेक्ट मी इथे 0 अधिक 1 एककाच्या घरात आहे. मग 1ची स्थानिक किंमत किती आहे, 1 आहे. मग बघा, 0 अधिक 1 बरोबर किती आलं उत्तर, 1. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, 1. मग बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये 1 हा पर्याय आहे. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. आता बघा, 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. आता जर आपण विचार केला तर पहिली संख्या आहे 45,363. आपल्याला फक्त 4ची किंमत काढायची आहे. मग इथे 4 हजाराच्या घरामध्ये बघा, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार. 4 दश हजाराच्या घरात आहे पहिल्या संख्येमध्ये. मग 4 दश हजार म्हणजेच बघा, 4च्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 3 4. मग त्याच्यावर 4 शून्य लिहूया आपण, म्हणजे 40,000 किंमत झाली 4 या 4ची, बरोबर आहे. दुसऱ्या संख्या कोणती आहे, 4,363. मग त्याच्यामध्ये 4 आहे तो हजाराच्या घरात आहे, एकक, दशक, शतक, हजार. मग 4000 म्हणजेच किती, 4च्या पुढे 3 संख्या आहेत म्हणून मग 3 शून्य, 4000 म्हणजेच 4000. मग याच्यामध्ये 4ची किंमत झाली 4000. आता इथे बघा, इथे 2 4 आहेत, पण आपण बघूया स्थानिक किंमत सर्वात कमी विचारले. बघा, हा 4 आहे तो 10,000 आहे, म्हणजे याची किंमत किती असणार आहे, 40,000. आणि या 4ची किंमत 400. बघा, मी इथे लिहिते, पहिल्या 4ची किंमत आहे 40,000 आणि दुसऱ्या 4ची किंमत आहे 400. हे झालं तिसऱ्या पर्यायातलं. आता इथे अंक कोणता आहे, 5,364. 4 हा एककाच्या घरात आहे. मग आपल्याला माहिती आहे 4 एकक म्हणजेच किती, 4. मग बघा, या सगळ्या संख्यांमध्ये सर्वात कमी अंक कोणता आहे, छोटा अंक कोणता आहे, 4. म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, 717 आणि दोन्ही ठिकाणी काय आहे, स्टार आहे किंवा आपण फुली म्हणूया स्टार आहेत. या संख्येतील स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. जर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 45 असेल तर फुलीच्या जागी किंवा स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल. आता काय सांगितलंय, दर्शनी किंमत समान आहे म्हणजे तो अंक दिसताना कसा दिसतो, समान दिसतंय. जसं की बघा, जर इथे 3 घेतला तर इथे पण 3, इथे पण 3. 4 घेतला तर 4 4, 5 घेतला तर 5 5, 6 घेतला तर 6 6. मग यापैकी नेमका एक कोणता, तर बघा, दर्शनी किंमत तर काही आहे, समान आहे, म्हणजे कोणता तरी एक पर्याय आहे हे आपल्याला कळलं. आता स्थानिक किमतीतील फरक 45 आहे. आता मला सांगा 45 केव्हा येईल. मी इथे घेते 5 अंक, इथे पण मी 5 ठेवते, इथे पण मी 5 ठेवते. दिलेली संख्या लिहून घेऊया. मी घेतलंय पर्याय क्रमांक 3 मधली 5 ही संख्या. आता बघा, हे आहे एककाचं घर आणि हे आहे दशकाचं घर. या 5 दशक म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती आहे, 50. आणि हा 5 एकक म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती आहे, 5 आहे.
फरक विचारलाय, स्थानिक किंमत तर काढली, फरक म्हणजेच वजाबाकी. मग 50मधून जर 5 वजा केले तर आपलं उत्तर किती आलं? 45. मग बघा इथे 45च दिलेलं आहे, म्हणजेच आपण जो पर्यायातील 5 हा अंक घेतला आहे तो कसा आहे? योग्य आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा या पद्धतीचे प्रश्न आले तर तुम्ही काय करायचे? समजून घ्यायचे प्रश्न आधी आणि मग काय करायचे? व्यवस्थित विचार करून उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, एका संख्येतील हजार व दशक व एकक स्थानी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 असल्यास तो अंक कोणता असेल? आता बघा इथे हे एककाचं घर आहे, हे दशक, शतक, हजार. आता हजार आणि एकक स्थान असंच विचारले, म्हणजे हितला अंक आणि हितला अंक यांची दर्शनी किंमत कशी आहे? समान आहे. दर्शनी किंमत समान आहे म्हणजे कोणता तरी एक अंक घ्यायचा आहे, बरोबर आहे. स्थानिक किमतीतील फरक पण किती आहे? 0च आहे. मग बघा तर तो अंक कोणता असेल? फरक म्हणजेच काय? यांची वजाबाकी. मग बघा इथे जर आपण हा एक अंक घेतला, हजारच्या घरामध्ये पण मी एक घेतला आणि शून्याच्या एककाच्या घरामध्ये पण मी काय घेतला? एक घेतला. दर्शनी किंमत समान आहे. मग बघा इथे एक आहे, दर्शनी किंमत एकच. या एककाची पण दर्शनी किंमत एकच, म्हणजे समान आहे दर्शनी किंमत. आता स्थानिक किमतीतील फरक पण 0 आहे. मग बघा 1000 म्हणजे किती? 1000 ना, स्थानिक किंमत विचारली ना, आणि एक एकक म्हणजे 1. मग यांची वजाबाकी काय 0 येणार आहे का? मग मी जो अंक घेतला तो बरोबर आहे का? अजिबात नाही. म्हणजे हे एक काय केले आपलं? चुकलेलं. यांची वजाबाकी आली 999. मग बघा एक हे उत्तर येणार नाही. मग इथे घेऊया आपण 0 आणि इथे पण घेऊया आपण 0. 0ची स्थानिक किंमत 0च, 0ची दर्शनी किंमत 0च. मग बघा यांची वजाबाकी करूया. मग बघा 0 वजा 0 बरोबर उत्तर किती आलं? 0. फरक कसा आहे? 0च आहे. म्हणून मग इथे हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत पण सेम आहे, म्हणजे 0 0. बघा दर्शनी किंमत पण तीच दिसते, स्थानिक किंमतीतील फरक पण 0 आहे. म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0. मग आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0. पुढचा प्रश्न बघा, 36,946 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीमधील फरक किती असेल? मग लिहून घेऊया आपण तो अंक 36,946. अधोरेखित केलेला अंक बघा 6 आहे आणि हा 6 आहे. दर्शनी किमतीतील फरक 0 आहे. आता जे अधोरेखित केलेत तो बघा, या 6 हजाराच्या घरात असला तरी त्याची दर्शनी किंमत किती आहे? 6च आहे. आणि 6 एककाच्या घरात असला तरी दर्शनी किंमत किती आहे? 6च आहे. मग त्यांच्यातील फरक किती आहे? मग बघा 6मधून 6 गेले, बाकी किती आली? 0. मग आपलं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 0. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा या स्वाध्यायामध्ये एकूण 10 प्रश्न आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 5 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न सोडवणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित आणि पुढचे प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.